हॅलो. आलो आम्ही गावावरून 2 दिवस झाले. पण काय व्लॉग बनवता आला नाही कारण घर बंद होतं, त्यामुळे साफसफाई करायची बाकी होती. खूप धूळ झाली होती. इथे पाऊस पडला म्हणजे एवढा जास्त नाही पडला. खरं तर गावी खूप पाऊस होता, त्याच्यामुळे थंड होती हवा आणि छान वातावरण पण होतं. तुम्ही व्हिडिओ बघितले असतील. मी शक्य तेवढे व्हिडिओ बनवून छोटे छोटे जसं शक्य होत होतं मी अपलोड केले. आता म्हटलं बघूया कसं काय होतं इथे. तर साफसफाई झाली कालच आणि काल रात्री 2 वाजता जो लाईट गेला आहे तो अजून लाईट आलेला नाही. त्याच्यामुळे असं गरमीने खूप हाल होत आहेत. येताना पण खरं तर ट्रॅव्हलिंगमध्ये खूप त्रास झाला कारण गर्दी होती भरपूर आणि ट्रेनचं तिकीट पण मिळालं नाही. ट्रेनचं तिकीट मिळालं नव्हतं, त्याच्यामुळे ट्रॅव्हल्सने आलो. पण ट्रॅव्हल्सला पण एवढी गर्दी होती की सीटवरती मुश्किलने बसायला भेटत होतं, कारण सगळ्यांच्या बॅगा सामानच भरपूर होतं. यात्रेला सगळे लोक गेलेले, ते म्हणजे सामान घेऊन येतोच ना आपण गावावरून येताना, तर खूप म्हणजे खूप गर्दी आणि दोन्ही साईडला पॅसेंजर जागा होती पण सामान होतं. दोन्ही साईडला पॅसेंजर बसले होते आणि मध्ये जो एरिया असतो रिकामा तिथे सगळ्यांच्या गोणी टाकलेल्या होत्या आणि सामान डिक्की पण ट्रॅव्हल्सच्या पूर्ण पॅक होत्या. त्याच्यामुळे आम्ही चढलो तिथपासून जे पुढे पॅसेंजर चढले आणि त्याच्या अगोदर पण जे चढले होते त्यांच्या सगळ्या गोण्या त्या ट्रॅव्हल्समध्ये आतमध्येच होत्या. त्याच्यामुळे त्या गोण्यांवरून चढून आम्ही सीटवरती बसलो आणि आमच्या पण गोण्या मग त्याच्यात अजून ॲड झाल्या. आणि मग गावावरून काय काय सामान आणलं होतं, आंबे, कुरडई वगैरे, त्या सगळ्याचा सत्यानाश झाला. कुरडईचा पूर्ण असं कुरडईचा चुरा झाला आहे अक्षरशः. पण आता असू दे, काय करणार. आणि ट्रेनचं तिकीट कसं अगोदर करून ठेवावं लागतं आणि आम्हाला कसं आहे, यांना सुट्टी असेल त्याप्रमाणे आम्ही बुकिंग करतो आहे. म्हणजे सुट्टी कन्फर्म नसते, नाहीतर मग अगोदर बुकिंग करून ठेवायला हरकत नाही असं. आणि आता बघूया लाईट कधी येते. लाईटीने अक्षरशः वैताग आला आहे. लाईट आल्याशिवाय काही मशीनचं काम होणार नाही. कारण कसं असं पण करायला हरकत नाही, पण मोटर असेल तर पटपट होतं. म्हणून एक वन पीस शिवायचा आहे मला. मी तुम्हाला दाखवेनच शिवल्यानंतर तो साडीचा. आणि आता विषयाची शाळा चालू होणार आहे, बघूया. तर आली होती थोडा वेळ, नंतर मग काय माहीत गेली थोड्या वेळाने पुन्हा. आणि आता काय माहिती नाही कधी येते. माझा फुल बसने जायला. होय बाळा, स्कूल बसने जाऊया. हां, ओके. तुमची डॉल दाखवा. कशी आहे डॉली तुमची? सुंदर आहे. तुम्हाला कशी वाटली? कशी वाटली? सुंदर. मस्त लागली? हो, मस्त लागली. आवडली? हो. हां, मी सगळं काढलं रिचार्ज. शेणी बांधली, सूट घातले, पण आम्ही पेपरचे शूज बनवायला ट्राय करत होते, पण बनवायला नेत नव्हते. नशीब किती 2 शूज भेटले. ती पेपरचे शूज बनवत होती, पण त्या डॉलीचे होते शूज, कुठे खेळण्यात पडले होते ते मी शोधून दिले. पेपरचे शूज कुठे बनवणार एवढ्याशा पायाला, म्हणून म्हटलं आहेत तेच वापर. बरं ठीक आहे. कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा. नक्की सांगा, नक्की. आणि अविशाची बडबड कशी वाटते ते पण सांगा. भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तोपर्यंत बाय बाय.